आम्ही आता निघालोय. आपण बाय ट्रेन जाणार आहोत आज, कारण की आपल्याकडे आपलं बरोबर त्याची मम्मी आहे आणि आपला 2 जीवाचा माणूस त्यामुळे आपण ट्रेनने जाणार आहोत. हाय, जेवते तू? जेवते सांगड्यावर करून बसल्यापासून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी वनेश भाऊच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि भाऊ आज तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग. आपण आज चाललो आहे मिनलताईच्या बाबूला बघायला आणि थोडंसं मोठे आत्ता हे लोक पण येणार आहेत. तर म्हटलं एक छोटासा फॅमिलीचा एक ब्लॉग बनवू शकतो, तर त्यासाठी मी ब्लॉग बनवायला सुरुवात केली. आम्ही आता निघालो आहे. आपण बाय ट्रेन जाणार आहोत आज, कारण की आपल्याकडे आपलं बरोबर त्याची मम्मी आहे आणि आपला 2 जीवाचा माणूस आहे ना, त्यामुळे आपण ट्रेनने जाणार आहोत. तर आजचा ब्लॉग बघा तुम्ही. म्हणजे आम्ही बाय ट्रेन जाणार आहोत आणि नंतर तिकडे आत्ताकडे जो काही टाईमपास होईल तो संध्याकाळी अमिताच्या मुलीचा बारसा पण आहे, तो पण अटेंड करायचा आहे. बघूया कसं काय विषय होतं. आता बस मिळते का बघूया. चढायला मिळेल काय सावकाश? तर मंडळी, आपण फायनली मीरा रोड स्टेशनला उतरलो आहे आणि आता इथून रिक्षाने जायचं. बघा, दादाला पहिला ॲड्रेस विचारावं लागेल आपल्याला, की माहीत नाही. असं माहिती आहे, बाईक नाही माहिती आहे, पण रिक्षाने एवढं विसरलो, थोडासा विषय विसरायचं झालं. तर बघा, दादाला फोन करून विचारूया कुठे काय कसं काय. तर मंडळी, आपण फायनली रिक्षा पकडली आहे शांतीनगर सेक्टर नंबर 8साठी. आता मोठ्यात ते पण येते, पण ते अजून निघाली नाही. म्हणजे कधी आमच्या आधी निघणार होते, पण ते लोक अजून निघाले नाही. 8 वाजता तर ती आत्ताशी निघाले. आता कशाला येतात काय माहीत नाही. दादा मेट्रो विचार होता, पण मला आपल्याला काय तेवढं माहीत नाही. ओके. आणि इकडचं क्लायमेट बघा, फुल एकदम पावसाचं थोडंसं वातावरण आहे. जून जुलैवाला क्लायमेट पडला नाही आहे. मला वाटतं सकाळी पडून गेला, एवढं ओलं आहे. बघूया, बाबूला बघायची एक्साइटमेंट आहे का नाही. बाबूला बघायची एक्साइटमेंट आहे. तर म्हणलं काय करते भाई, फाशी झाली. तर म्हणलं फायनल आपण आत्ताच्या इथे पोचलो आहे. क्लायमेट खूप गरमीचं आहे इकडे, खूप गरम होते, खूप एक्स्ट्रीम लेवल गरम होते. मग आत्ताकडे AC आहे. AC लावायचा विषय करावा लागेल. बाबू जर बाहेर असेल तर, आतमध्ये असेल तर नाही लावायला. अमर विजय घेणं इतपत नाही, हाय करणं इतपत आहे विषय. चॉकलेट देते बा, काकू चॉकलेट देतो. थँक्यू बोल, थँक्यू बोल, थँक्यू बोल, बोल थँक्यू बोल, काकूला थँक्यू बोल. हाय बोल, हाय बोल, हाय बोल. खूप होतं ना. आपण आत्ताकडे पोचलोय. दादा इस्त्री करता बघा, आठवड्याभराची तयारी. थंडा रिलॅक्स व्हायला. ये बघ ना, हाय बोल, हाय कर, हाय कर. हसशील का नाही? हस हस हस. ते काकाकडे बघून हस. तेव्हा तू दिसते. ते काउंट येते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी
वनेश भाऊच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आणि भाऊ आज आलेला आपल्याला भेटायला. सो खूप छान वाटलं. फॅमिली मेंबर्स भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि मजा करतोय. नाही मंदार भाऊला इज्जत आहे. मंदार भाऊचे आपण सगळे ब्लॉग्स बघतो. मंदार भाऊला, ताईला, सगळ्या अख्ख्या फॅमिलीला आणि मजा येते त्यांच्यावर सगळं म्हणजे त्यांचे सगळे ब्लॉग्स बघायला. आणि खास करून आईचं चायनीज लास्ट टाइमचं जे ब्लॉगमध्ये सगळं बघितलेलं आपण हां आजीचं. आणि मजा येते ह्या लोकांना बघायला. एक वेगळाच आनंद आहे. आपण आपल्या बायकोला पण बोलूया, तिला पण भेटायचं. मी म्हटलं आधी तुझ्याशी फुर्सतमध्ये बोलून घेतो मग तिला बोलवतो. हां आम्ही सगळे आलो. अरे ते बारक्याला यायला बघायलाच मिळालं नाही. ती म्हणजे झाले 12-13 दिवस होऊन गेले. फ्रायडेलाच बारसं झालं पण नव्हतं बघायला यायला मिळालं. म्हणून म्हटलं की आपण आज संडे आहे तर जाऊ नये. तर आपण तिची पण रिॲक्शन बघूया आल्यावरती, तिला कसं वाटतंय बघून. मंडळी आपण मंदारला शेवटचं बाय करूया मंदार भाऊला आपल्या. बाय गाईज. आणि आपल्या काय नाव काय वनेश भाऊला म्हणजे सपोर्ट करा. तो पण चांगले कॉन्टेंट देतोय तुम्हाला. आणि ऑब्व्हियसली आपलं कोकण खूप मस्त आहे. मी पण बघितलेत ब्लॉग्स. सो कॅरी ऑन आणि चालू राहू दे. मचवायचं आहे आपल्याला आणि कोकण अजून मोठं करायचं आहे. नक्की नक्की. आणि आता अजून एक आपल्याला गुड न्यूज देईलच. हां तर ते पण चांगले ब्लॉग्स येतील तुम्हाला बघायला. आणि भाऊ आपल्याला भेटायला आलाय. बांधिलकीचा विषय. आपला प्रमोशन नाही, बांधिलकीचा विषय. मेन बांधिलकी मॅटर करते. मेन बांधिलकी. आणि आपण सोबत एक कोलॅब मस्त करू. चांगला एक राडावाला ब्लॉग बनवू. नक्की ज्याच्यामध्ये पूर्ण धमाल असेल. पावसाळी भटकंती होईल. येस जरूर. हा मंदार भाऊने आपल्याला एक थोडंसं प्रॉमिस केलेलं आहे की आपण जाणार आहोत म्हणून पावसाळी ट्रेकला म्हणा किंवा काय. त्यावेळी मंदार भाऊ आपल्या ब्लॉगमध्ये 101% असणार. चलो बाय बाय बाय. चला मंदार भाऊला आपण भेटलोय. खूप चांगली फिलिंग आली. खूप चांगली एकदम एक्स्ट्रीम लेवल. आणि एक एनर्जेटिक थोडंसं असं एक हे वाटलं जरा भेटलो तर. कसं वाटलं? खूप छान वाटलं. मंदार भाऊला इज्जत आहे. भाऊ इज्जत आहे, फुल इज्जत आहे. मी त्याच्या चॅनलचं नाव पण टाकेन. तुम्ही सगळ्यांनी जाऊन सबस्क्राईब करा आणि त्याचे नक्की सगळे व्हिडिओ बघा. आज तो खूप चांगला लेवलला आहे पण तरी पण तो आपल्याला भेटायला आला. हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. भावाला फुल इज्जत, फुल रिस्पेक्ट. म्हणजे जेवढे टक्के असतील ना तेवढे टक्के सगळे रिस्पेक्ट. आणि खूप हंबल आहे आणि खूपच चांगला आहे. त्याची जेवढी तारीफ करेल ना तेवढं कमी आहे. तर आता आपण जाऊया आत्याकडे. आणि आत्याचा विषय म्हणजे आपला बाळाला बघायचा ना. ताई उठली काय? चला जाऊया. दमलो मंदार भाऊजवळ बोलून दमलो. हाय जेवते तू? जेवते? तांगड्यावर करून बसले कशी. तर मंडळी आता जेवायचा विषय आहे. आत्याने काय म्हणा चिकन बनवलंय. हां आत्याने चिकन बनवलं. आत्याला फुल इज्जत. आणि आपली मोठी आत्या बंद केलं नाही. चालू आहे बघ, चालू आहे. तू मेन बनशील आजच्या ब्लॉग मध्ये. तू हाय बोल फक्त. हाय गाईज. दादाला कसं बोलते? हॅलो हॅलो. ओव्हर ॲक्टिंग आहे. ओव्हर ॲक्टिंग खरंच. 50 रुपये कट करा पाहिजे ओव्हर ॲक्टिंग. सर आत्ताने चिकन बनवलं. चिकनचा विषय करूया आणि थोडासा आराम करूया. अजून मोठा ओरडा. म्हणजे आपण परत मंदार भाऊला भेटायला आलो आहे. कारण की त्याने मॅसेज, मी आत्याकडे गेलो घरी आणि त्याचा मॅसेज आला, भाऊ थोडे भेट म्हणून एक आंबे घेऊन जा. तर त्याला नाही बोलताना आलं. आंबे ऑलरेडी आपण खाल्लेले पण शेवटी भावाने प्रेमाने आपल्याला दिलेत तर आपण त्याला नाही म्हणू शकत नाही. तर आपण त्याला परत भेटतो आहे. आणि बांधिलकीचा विषय जो बघा आला येतोय. भाऊ येतोय तिकडून आंबे घेऊन. दिसतंय की नाही माहीत नाही पण येतोय चालत 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 चालत. बांधिलकीचा पाहिजे. बांधिलकीवालेच सगळे. मला तर वाटतं आपण सगळी मराठी बरोबर सगळी बांधिलकीवाले आणि बांधिलकीचा विषयच असला पाहिजे. भाऊ एवढा स्ट्रगल करत आपल्यासाठी खास 2 आंबे. अरे भाई भरपूर आहेत, भरपूर आहे रे. नाही अरे भरपूर झाले. ॲक्च्युली 100च आणले होते. नाही ॲक्च्युली कसं माहिती हे मी ऑलरेडी आंबे आलेले आमचे खाल्लेले पण तो एवढं मॅसेज करून बोलला म्हणून म्हटलं नाही ह्याला नाही म्हणत नाही.
आणि ते कसं म्हणजे गाडीतून आणताना अंदाज नाही आला की डिकीमध्ये राहतील नाही, म्हणजे आता वाटते की अरे यार 200 आणायला पाहिजे होते. आम्हाला पण आलेले म्हणजे 75 असे आंबे वाटणीच्या हिशोबाने आलेले, पण तेव्हा आम्ही असे वाटूनच राहिले कारण आपण किती खाऊन खाणार ना, थोडंसं लोकांना दिलं, ज्यांना भेटलं ना त्यांना दिलं की कसं थोडं बरोबर. काही पण आहे त्यांना पण द्यायचे, थोडे 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 कधी वाटल्या जातात ते काही कळत नाही. मंदार भाऊने आपल्याला आंबे दिलेत. जरा 2 मिनटं त्यांच्याशी पर्सनल बोलल्यानंतर बाकीचा विषय. तर मंडळी, मी आणि अमोलदा आम्ही दोघं पण बारशाला निघालो आहे. आपल्या अमितदाच्या मुलीचा आज बारसं पण आहे, मी सकाळी म्हणालो तसं. तर तो बोलला की आपण बाईक घेऊनच जाऊया, जेणेकरून त्याला पण तिकडे जायला बरं पडेल. आणि म्हटलं मी पण कुठे ट्रेनने जाणार ना, म्हणून आम्ही आता निघालो आहे दोघं पण बारशाला जायला. तर बारसा अटेंड करूया. बाबरे. तर मंडळी बघितलं तुम्ही, आपण आत्याकडून निघालो आणि आपण अमितदाच्या मुलीच्या बारशाला आलो होता. आणि बारसा आता इथे अटेंड करायचं, पटकन आणि निघायचं कारण आज खूप थकायला झालं आहे. सकाळपासून फिरणं हे ते चाललं. प्रवीण आपल्याला न्यायला आला आहे. 1 सेकंड. हां बोल ना. आधारिका म्हणून नाव आहे का? हां थांब आलो, गाडी लावतो. बाहेर आहे, एकदम बाहेर आहे. दिसत का नाही रोडवर असं? आत्या नाव सांगते बघा, कानात सांगितलं ना वाटतं. आत्याबाई काकी खाली बसा लवकर. नाव रिव्हील चाललंय. नाव आता कुठे उभा राहतो? बाळाचं नाव ठेवलेलं आहे प्राप्ती. तुम्ही जाऊ नका. तुमच्या आवडीचं जर गाणं तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की तुम्ही फरमाईश करू शकता. तर मंडळी आज मजा आली. आजचा दिवस खूप छान गेला. मिनलताईच्या बाबूला पण पाहिला, पण मिनलताईला पण भेटलो. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.